Hare
मी सेवक झालो, तुमच्या लागलो निजचरणा. ओ स्वामी कृपया देवा, यावरी न करावा अभेर. सहज लिळे उदके वह्या, तुम्ही रक्षिलिया निज सत्ते. अहो स्वामी कृपया देवा, यावरी न करावा अभेर. निळा म्हणे धराल हाती, तरी द्याल मती निरुपमा. अहो स्वामी कृपया देवा, यावरी न करावा अभेर. मागता विभाग, मागता विभाग कोठे लपाल जी मग. संत साक्षी या वचना, संत साक्षी या वचना त्यासी ठाऊके, त्यांसी ठाऊकी या खुणा. होईन धरणे करी, होईन धरणे करी मग मी रिघो नेदी बाहेरी. संत साक्षी या वचना त्यांसी ठाऊके या खुणा. तुका म्हणे मी अक्षर, तुका म्हणे मी अक्षर, तुझं देवपणाचा भार. संत साक्षी या वचना त्यांची ठाऊकी या खुणा. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 920 क्रमांकाचा हा अभंग असून, प्रस्तुत अभंगात देवाला तुकाराम महाराज एक गोड प्रकारची, एक सुंदर प्रकारची, एक विचित्र प्रकारची, एक अलौकिक प्रकारची, एक अप्रतिम अशा प्रकारची एक धमकी देतात. देवाला धमकी आणि भक्त हा कुठला प्रकार काढलाय आपण म्हणाल, हा कुठला प्रकार आहे? तर हा प्रकार आहे तो बरोबर आहे. कधी कधी विरोधी माणसाला पण प्रेमानं बोललं जातं आणि कधी कधी प्रेमातल्या व्यक्तीला सुद्धा विरोधात बोललं जातं, अशी गोष्ट आहे. प्रेमी व्यक्तीला विरोधात बोलताना पण त्यात प्रेमच असतं आणि विरोधी व्यक्तीला प्रेमात बोलण्याचा आव आणताना पण मनात विरोधच असतो. प्राय हा बरं का, अपवाद असेल, याला अपवाद असेल. म्हणून तुकाराम महाराजांचं जे जे असं थोडंसं कडक बोलणं जिथे जिथे दिसतं, त्यातही प्रेम कसं लपलेलं असतं, त्यातही रहस्य भक्तीचं, प्रेमाचं, भगवंताच्या स्वभावाचं, भगवंताच्या कृपा करण्याच्या एका अनोख्या पद्धतीचं रहस्य कसं लपलेलं असतं, ही त्याची खूबी असते. ते जाणून घ्यावं लागतं. नाही तर माणसाला वाटतं तुकाराम महाराज असं काय बोलायला लागले, असं कसं बोलायला लागले. कसं नाही, ते बरोबर आहे, अशी गोष्ट आहे, बरोबर आहे. म्हणून हा अभंग जर वरवर सरळ पाहिला तर सरळ अर्थ आहे त्याचा. देवा, आमचं काहीतरी तुम्ही घेऊन बसलात, आम्ही जर तुम्हाला आमचा हिस्सा मागायला लागलो तर तुम्हाला दे माय धरणी होईल थोडी. कुठं जाल तुम्ही, कुठं लपाल, तुम्हाला लपायला जागा राहणार नाही. मी तुमच्या घरात दारात एकदा धरणं घेतलं की तुम्हाला बाहेर निघू देणार नाही, जागेवरच त्या ठिकाणी लॉकडाऊन करीन तुमचं, बरं का. आणि त्यात आम्ही अक्षर आहेत, आम्ही मोकळे, आणि तुम्हाला मात्र देवपणाची जबाबदारी, तुम्हाला ती जबाबदारी घेऊन वागायचे. म्हणून आमच्यापाशी तोंड सांभाळून बोला आणि जाणून वागा, असा अर्थ निघणारा सरळ अर्थ मी आपल्याला सगळ्या अभंगाचा सांगितला. पण कोण देव, त्यांचा याच्याकडे विभाग कशाचा, हे मागणार कशी, आणि एवढ्या देवाला घाम फुटण्याची भाषा करतायत, हे काय आहे सगळं. आणि म्हणतात त्याला पुरावा आहे, साक्षी आहे, कोर्टात केस करू आम्ही, आणि पुरावा संतांचा आहे, तुमचा धरणेकरी होईल. म्हणजे माझं तुमच्यावर असलेलं कर्ज आहे, ते हक्काचं आहे, ते कोर्टात कायद्यानं मिळणारं आहे, सरकार त्याच्याकडून आहे, पुरावे चांगले आहेत आमच्याकडून. हे काय आहे सगळं, याचा काही तपासच लागत नाही, असं आपल्याला लक्षात येतं. पण लक्षात ठेवा की तुकाराम महाराजांच्या बोलण्यातले जे पैलू आहेत, ते 2-3 पैलू आहेत. आपण जर सरळ सरळ चिंतन केलं तर आणखी काही असतील. आपल्यासारख्या पामराला त्याचा अर्थ सगळा काढता येईल असं नाही अपेक्षा करायची आपण. पण जेवढ्या चिंतनात आपल्याला आनंद घेता येईल तेवढा घ्यायचा आहे, आणि जेवढा उपदेश म्हणून घेता येईल, जीवनात वापराय करतं तेवढा घेऊन आपलं जीवन धन्य करण्याचा प्रयत्न करायचा आहे, अशी गोष्ट आहे. कारण काय आहे,
याचं चिंतन केलं की बुद्धी मन हेही धन्य होतं. त्याला त्याला एक एनर्जी येते त्याला, अशी गोष्ट आहे. त्याला एक शक्ती येते, त्याला कॅलरीज जशा त्या पदार्थाला येतात त्याप्रमाणे त्याला बुद्धीलाही एक धार येते चिंतन करीत गेलं की. मनही प्रसन्न होतं, वाणी पवित्र होते. ज्याला ऐकायला मिळेल त्यालाही धन्यता वाटते, त्यालाही आनंद वाटतो. दुसऱ्याला आनंद देण्याचं सत्कर्म आपल्याकडून घडतं. आणि मुख्य भाग हा नाही आहे, मुख्य भाग हाच आहे की ज्या रहस्याने तुकाराम महाराज देवाशी बोलतात त्या रहस्यपूर्ण प्रकारानं आपल्याला देवाशी संबंध प्रस्थापित करता येतो आणि आपलं पुढचं जीवन धन्य करता येतं. हा मुख्य फायदा याचा, ह्या चिंतनाचा मुख्य फायदा हा आहे, श्रवणाचा मुख्य फायदा हा आहे. गौण फायदे सांगितले आपल्याला सगळे. तेव्हा यात सखोल पाहिलं तर शुद्ध वेदांत आहे, त्याच्यात थोडं वर पाहिलं तर स्वच्छ व्यवहार आहे, त्याच्यावर पाहिलं तर स्वच्छ व्यवहार आहे, आणि त्याच्यावर पाहिलं तर कडकडून भांडण आहे. कडकडून तुकाराम महाराजांचं देवाशी भांडण, त्यात रेखाटलेला स्वच्छ व्यवहार, निर्दोष व्यवहार, आणि त्याच्या आत असलेलं शुद्ध वेदांताचं चिंतन, अशा तीन गोष्टी आपल्याला यात प्रतीतीला येतात. ज्या अर्थी तुकाराम महाराज म्हणतात की मागता विभाग, याचा अर्थ काय होतो? आमचा विभाग तुला आम्ही मागायला गेलो तर पुढचं पाहू आपण. याचा अर्थ आमचा विभाग तुझ्याकडे आहे, याचा अर्थ तू आमचं डबुलं दाबून बसलेला आहेस. अगदी तुम्हाला माहीत नसलेली गोष्ट सांगतो, म्हणजे हे सुद्धा धाडसानं म्हणतो. तुम्हाला काय माहीत आहे काय माहीत नाही मला काय माहिती, पण सहसा लोकांना माहीत नसलेली गोष्ट ही की देव आपलं डबुलं दाबून बसलेलं आहे. तुकाराम महाराजांचं एकट्याचं नाही, तुमचं प्रत्येकाचं आणि माझं पण. एखाद्या पतसंस्थेसारख्या एखाद्या कंपनीनं खूप लोकांची ठेव घ्यावी आणि दिवाळं काढून हात वर करावे आणि आमचं दिवाळं निघालं म्हणावं, आणि त्या पैशाची त्याची सगळी व्यवस्था दुसरीकडे लावून टाकावी आपल्या पतीच्या माणसाकडे. हे जसं, आणि मग आपण म्हणतो त्याला की आमचे पैसे खाऊन बसलात तुम्ही, आमचे घेऊन बसलात, हे जसं आहे ना, त्याप्रमाणे तुमचं आमचं प्रत्येकाचं डबुलं, प्रत्येकाचं गबाळ, प्रत्येकाचा धन दौलत काय जे असेल ते देव स्वतः खाली दाबून बसलेला आहे. हे माहीत होतं का तुम्हाला पूर्वी? बघा. आणि माहीत असलं त्याला तुम्ही कधी मागितलं होतं की आमचा वाटा तू देऊन टाक म्हणून? नाही ना, माहीत नाही. हे नुसतं माहिती नसू द्या, आत्ता सांगितलंय की देव आपलं डबुलं दाबून बसलाय, याच्यावर भरवसा ठेवणार का तुम्ही? आणि ठेवणार असाल तर मला तुमचं फोन येतील की काय हो, कसं काय काढायचं आहे आता, आपण सगळे मिळून काढून बाहेर. हे सगळं काय हरकत आहे? कायदा जर आपल्याकडे असतील, संत जर आपल्याकडे असतील, आपल्याकडे जर बुद्धी असेल तर देवाचं कमळ आपण बाहेर काढू. देवाकडे काय आहे ते घेऊ आपण. अशा प्रकारची गंमत आहे. तर मागता विभाग याचा अर्थ हा विभाग तुझ्याकडे आहे, तुझ्याकडे आहे. आणि पुढे जे कायदेशीर भाषा वापरली ना, याला साक्षी पुरावा आहे वगैरे वगैरे, यावरून नक्कीच आहे असं त्या ठिकाणी सिद्ध होतं. आणि तुकाराम महाराज प्रत्येक जीवाचं प्रतिनिधित्व घेऊन बोलतात. ते काही एकट्यापुरतं बोलत नाही. एकट्यापुरतं बोलले असते तर त्यांच्यातून देवातच ही बात थांबली असते, आपल्यापर्यंत आलं नसतं हे. पण आपल्यापर्यंत ज्या अर्थी आलं आहे त्या अर्थी आपल्याला सगळ्यांना सावध केलं की तुमचंही देवाकडे करत आहे, तुमचंही देवाकडे आहे, त्यांचंही देवाकडे आहे, अशी गोष्ट आहे. असं म्हणून मग असं आहे. तर तुझ्याकडे आमचा विभाग आहे. आणि कोठे लपालजी मग, यातून काय अर्थ निघतो? यातून दोन अर्थ निघतात. एक अर्थ निघतं की देवाची ना आपली तेढ पडलेली आहे, सोयीचं नाही. आमचं देवाकडे जरी आहे तरी जर सोयीस्कर असतं, देव प्रामाणिक असता, देव देणारा असता, तर आपण म्हणलं असतं की मुलीचं लग्न निघालं आहे पण अडचण आहे, तेव्हा तुम्ही काय करणार, तुम्हाला नोकरी नाही, काही नाही. जरी असलं तरी देवाकडं आमचं कर्ज आहे बरंच, आणि देव प्रामाणिक आहे, वेळेला देईल आणून.
वेळेला देईल, म्हणजे काम निभून जाईल आमचं, काही नाही असं म्हटलं असतं. त्याला ही भाषा नसती केली की कुठं लपाल तुम्ही म्हणून. तर याचा अर्थ असा, पहिल्यांदा मागता विभाग, तर याच्यातून अर्थ असा निघाला की आमचं तुझ्याकडे कर्ज आहे, द्रव्य आहे, तू आमचं डबुलक स्वतःच्या आसनाखाली घेऊन बसलेला आहेस. बरं, अजून काय? अजून असं की कोठे लपाल जी, मग यातून दोन अर्थ निघतात की तुझी ना आमची तेढ लागलेली आहे, कारण तू त्या देण्याच्या मूडमध्ये नाही आहेस, तुला देण्याची इच्छा नाही आहे. का लपलास, कुठं लपाल असं म्हणलंय ना भविष्यकाळ, तर मागे लपतोस तू, कर्ज मागायला आले की तू लपून बसतोस असा अर्थ. मागे 5-50 अभंगाच्या पूर्वी एक प्रकरण गेले 2-4 अभंगाचं, त्यात हे असंच सगळं वर्णन आहे, असंच सगळं वर्णन आहे. ते आपण बघा तुम्हाला सापडलं तर, आणि ते सापडलं तर हे वर्णन त्याच्यापेक्षा थोडं वेगळं आहे, निराळ्या पद्धतीचं आहे. तर याचा अर्थ असा की आमचं तुझ्याकडं तुझ्यावर आमचं देणं आहे, घेणं आहे, तुझ्याकडून आमचं घेणं आहे, ते तू प्रामाणिकपणे देत नाहीस. तू लपवाछपी अशा प्रकारचं करतो, लपवाछपी करतो. आणखी एक गोष्ट सिद्ध होते की तू स्वतःला सर्वात बलवान समजतोस, पण तू बलवान नाही, या बाबतीत आम्ही बलवान आहे, तुला आम्ही लपू देणार नाही, तुला आणि हे तुला आम्ही डुबू देणार नाही, हे तुला पचू देणार नाहीत आम्ही. कुठे लपाल याचा अर्थ तुला लपता येणार नाही अशी गोष्ट आहे. देव लपतो, हो लपतो देव सगळ्यांना चोरून लपूनच बसलाय. कुठं बसलाय त्याचा पत्ता विचारू नका, पण बसला एवढी गोष्ट खरी. प्रमाणे काय, खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची आवगावा, लपोनी जीवी न कळे जीवा, धरिता देवा नातुलसी. तुझं बळ हे असेल काय की खेळतो येण्याची खेळावा, खेळ खेळायचं काम हाच करतो, मायेचं आडवस्त्र करतो आणि जीवाशी खेळतो, जीवाच्या भावनेशी खेळतो, जीवाच्या कर्माशी खेळतो, जीवाच्या अहंकाराशी खेळतो, सगळ्याशी खेळतो आणि सगळ्यात विजयी ठरतो. खेळया माझी गोप्या भला, तो बहुतची खेळ खेळला रे. बहुतची खेळ खेळला रे. काय केलं याने माहिती आहे? याने काही चांगलं केलं काय? लहान थोर अवघी मारिली, तो खेळची मोडून गेला रे. सगळे कुटुंबातले सगळे समाप्त केले आणि खेळ मोडून टाकला, आपल्या हाताने पुन्हा खेळ मोडून टाकला आणि मग निघून गेला. म्हणजे आपण केलेल्या खेळाचा दुसऱ्याला उपद्रवही होऊ नये, उपयोगही होऊ नये, काही होऊ नये असं हुशार आहे, म्हणून खेळ या माझी खेळा हा भला असं म्हटलं. तर खेळ याने खेळावा, नटतो येणे अवगावा. तुका म्हणे नटधारी भोगभोगिनी ब्रह्मचारी, बरहा पीडन नटवर वपुः असे याला म्हटलंय. तो असा आहे, नटधारी आहे, खेळ खेळणार आहे, खेळतो खेळायची येण्याची खेळावा, नटतो येण्याची अवगावा. हा लपतो, कुठं लपतो? लपोनी जीवी, आपल्या जीवाच्या आत लपतो, आपला जीवाचा पडदा. एखादा हुशार लपाछपी खेळणारा पोरगा असतं, तो इकडं लपतो, तिकडं लपतो. एखादा जातो ज्या भोग्याला शिवायचं त्या भोग्याच्याच मागं लपतो आणि तिथंच बघायला आले की लगेच त्याला हात लावतो की शिव ना भोग्याला. झालं का? आता काय जिंकता त्याला, त्याच्यावर काय डाव देता? खेळ खेळीपर्यंत डाई न सापडे तो एक खेळया शहाणारे, आणि हा खेळया माझी भला असं म्हटलं. तर असा हुशार त्या ठिकाणी असतो, म्हणून लपोनी जीवाच्याच आत लपतो आणि जीवालाच त्या ठिकाणी सांगता येत नाही. एकदा गोरक्षनाथन दत्तात्रेय भगवान एकत्र आले होते आणि ते एक जण एकाला म्हणले की मला शोधून काढतो म्हणे. बरं, दत्तात्रेय म्हणाले मी लपायला जातो, तू शोधून काढ, मला शोधतो. गोरक्षनाथ दत्तात्रेय भगवानांच्या परंपरेतले ना, दत्तात्रेयांचे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ, एकीकडून शंकरांचे, एकीकडून दत्तात्रेयांचे.
पण ठीक आहे, मग गोरक्षनाथ म्हणले ठीक आहे लपा तुम्ही. मग दत्तात्रय लपले. कथा आहे त्यांच्या चरित्रात. कुठं लपले? मला शोधा म्हणे. आता शोधायची वेळ आली. शोधायची वेळ आली, हे शोधायला लागले. त्यांनी योग मार्गाने आकाश पाताळ पालथं केलं. सगळी सृष्टी शोधली योग मार्ग. योगाला काही करता येतं, कुठे जाता येतं, किती वेळात, काही सेकंदात, एका सेकंदाच्या काही भागात सगळं शोधलं. आणि आता व्याकुळ झाले, ते सापडत नाही. म्हणजे गुरुदेवा, तुम्ही मला गमतीनं लपतो म्हणे, तुम्ही लपले. मी पण शोधीन म्हटलं, कारण मी पण योगी आहे, तुमच्याच कृपेचा पात्र आहे, तुमच्याच परंपरेतला आहे. आणि शोधीन म्हणून शोधायला लागलो. मला हरल्याचं काही नाही, तुम्ही गुरुच आहेत. मी हरण्याच्या पद्धतीनंच मी खेळ खेळलोय. पण या खेळ खेळण्यामुळे जर तुम्ही मला पारखे होणार असलं तर माझ्या जीवनात काय अर्थ? मी जगून काय उपयोग आहे? व्याकुळ होऊन रडायला लागले आणि बोलायला लागले की लगेच दत्तात्रय प्रकट झाले. अरे मी तुझ्या हृदयातच बसलो होतो, दुसरीकडे लांबच नव्हतोच ना. तू सगळीकडे पाहत राहिला, पण तू आत नाही पाहिलंच म्हणे. योगी यांच्या ध्यानी ध्याता नातुडसी तो आम्हापाशी मागे पुढे. योगी या दुर्लभ तो म्या घेते देखील साध्य. असं तर आपल्या हृदयातच लपून बसलं, त्याला सापडविणार कुठे? अशी कुठे? त्याप्रमाणे प्रत्येकाच्या जीवी हा लपून बसलाय. आणि कशाकरता लपून बसलाय? हा मला कर्ज मागल म्हणून, हा मला मागेल म्हणून लपून बसलाय म्हणे तू. तर तुला लपून बसण्याची सवय, कर्ज न देण्याचा अप्रामाणिकपणा तुझ्याकडे आहे. आमचं कर्ज तुझ्याकडे आहे, ते कायदेशीर आहे, ते आम्ही घ्यायला तर तुझं काही चालणार नाही. आम्ही तुझ्यापेक्षा बलवान आहोत. हे देवाला सूचना. 5-6 प्रकारचे अर्थ या 1-2 चरणातून त्या ठिकाणी निघतात. कुठे लपाल जी? मग लपणार कुठे तुम्ही? तर त्याची देण्याची प्रवृत्ती नाही. तुम्हाला हे माहिती आहे ना की देवाला कोण आवडतो? काही न मागे कोणाशी तोची आवडे देवाशी. देवाला निष्काम भक्त आवडतो का सकाम आवडतो? निष्काम आवडतो. म्हणजे काही न मागणारा. काही न मागणारा का आवडतो? की आपल्याकडं त्याचं आहे आणि याची न मागण्याची सवय असली म्हणजे याची आपण सेवा करू, याची संगती करू, सगळं याला देऊ, पण ते त्यांनी मागितलं नाही पाहिजे. म्हणजे हा काही मागणारा नाही, ही खात्री पटल्याशिवाय देव त्याला जवळ घेतच नाही. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो की त्याचं आपल्याकडे आपल्याला द्यायचं नाही, म्हणून तेवढं सोडून बोला, बाकी सगळं मी तुमचा, अशी गोष्ट आहे. याचाही अर्थ होतो की त्याचं आपलं त्यांनी आपल्या आसनाखाली घालून ठेवलं आहे काहीतरी, तो देत नाही आहे. तर तुकाराम महाराज म्हणतात, कोठे लपालजी मग? जर आमचा विभाग मागितला तर तुम्ही कुठे काय करा? तर यात वेदांत काय आहे? यात गंमत काय आहे? तर यात गंमत अशी आहे की देवाचं जेवढं ऐश्वर आहे तेवढं आपलं ऐश्वर. देवाकडे जेवढं काही आहे तेवढं आपलं आहे. आपल्यात देवात काहीच फरक नाही. एकता आहे हा भाग नंतर, पण सारखेपणा आहे. कसं आहे? ईश्वराचं लक्षण आणि जीवाचं लक्षण, भागत्याग लक्षण जर केलं, जहल लक्षणा, अजहल लक्षणा, भागत्याग लक्षणा किंवा जहद जहल लक्षणा असं म्हणतात वेदाची परिभाषा आहे शास्त्राची. त्यांनी जर त्या ठिकाणी केलं तर तुम्ही आम्ही एकच आहेत. एका बापाची 2 मुलं आहेत समजा. एका बापाची 2 मुलं आहेत. तसं एका ब्रह्माची 2 मुलं आहेत, एक ईश्वर आहे आणि एक जीव आहे. तर ईश्वर काय आहे? ईश्वर साक्षी आहे, ईश्वर सर्वज्ञ आहे, ईश्वर सर्व शक्तिमान आहे, ईश्वर व्यापक आहे, सगळं त्याची लक्षणं आहे. आणि जीव अविद्यक आहे, जीव परिच्छिन्न आहे, जीव देह तादात्म्यानं गुंतलेला आहे, जीव कर्माच्या विपाकात सापडलेला आहे, जीव काम करून अधिक विकाराने घेरलेला आहे. म्हणजे सगळे दुःखाचे आणि कमीपणाची लक्षणं जीवाकडे आहेत आणि सगळे श्रीमंतीचे जास्तपणाची लक्षणं ईश्वराकडे आहेत.
पण हे दोन्ही ब्रह्माचे अंश आहेत. हे दोन्ही ब्रह्माचंच एक रूप आहे. दोन्हींचं हक्काचं अधिष्ठान ब्रह्मच आहे. ईश्वराचं पण जीवाचं पण अशी गोष्ट आहे. तर ब्रह्मच आहे. तर या ब्रह्माचा प्रभाव हा जीवाच्या अविद्यक संसारी जीवाच्या दृष्टीने तर अनंतपटीनं श्रेष्ठ आहे. पण परब्रह्माचा प्रभाव ईश्वराच्या ऐश्वर्यापेक्षाही मोठा आहे. त्याला त्याच्यातूनच मिळाला आहे. त्याचाच तो आहे, त्याच्यातून मिळालेला आहे. याचा अर्थ असा होतो की बापाचे 2 मुलं असले, एक मुलगा मूर्ख असला आणि एक शहाणा असला. शहाण्याने संसार वाढवून तो गडगंज श्रीमंत झाला आणि हा जर गरीबच राहिला, दुःखी राहिला. पण या दोघांचं वडिलांच्या दृष्टीने पुत्रत्व आहे. दोघांना ही तर गोष्ट समानच राहिली ना, समान राहिली. म्हणून ईश्वराची उपाधी मोठी म्हणून ईश्वर मोठा आणि जीवाची उपाधी हलकी म्हणून जीव हलका. पण उपाधी जर बाजूला काढली, हे काय भागत्याग लक्षण याला म्हणतात. उपाधी जर बाजूला काढली तर त्या ठिकाणी दोघांची किंमत, दोघांची योग्यता सारखीच आहे. पण दोघांची योग्यता, एक सोनं आहे, एक 5 तोळ्याचं सोनं आहे, 5 तोळे सोनं आहे, सोन्याचा अलंकार आहे. आणि दुसरा 5 तोळ्याचा अलंकार आहे किंवा छोटा आहे दुसरा. पण 5 तोळ्याचा अलंकार आहे, त्याच्यात 4 तोळे हिनकस आहे आणि 1 तोळाच आहे. आणि हा छोटा आहे तो 2 तोळ्याचा आहे पण प्युअर आहे. मग कोणाला मोठं म्हणणार तुम्ही? कोणालाच मोठं म्हणू नका. दोन्हीतला जर दोष निघून गेला तर शुद्ध सोनं आहे ते एकच आहे, सारखंच आहे, त्यात काही फरक नाही. त्याप्रमाणे जीव ईश्वराचा जो भेद आहे ऐश्वर्याधिकानी, तो या भागत्याग लक्षणानं त्या ठिकाणी त्यांचं दोघांचं सारखेपण अशा प्रकारचं होतं. मग दोघंही चैतन्यच आहे, दोघांचंही अधिष्ठान परब्रह्म आहे, दोघंही सच्चिदानंद आहेत, दोघांचं सगळं सारखंच आहे. हे असून झालंय काय? आम्ही जीव दशेला येऊन कर्माच्या भोवऱ्यात सापडून आम्ही त्या ठिकाणी ही माझी आई आहे, हा माझा बाप आहे, ही माझी बायको आहे, हा माझा नवरा आहे, हे माझी मुलं आहेत, हे माझं घर आहे, एवढंच आहे माझं, बाकी काही नाही माझं. बाकी हे शेजारचं शेत नाही, ते दुसऱ्याच आहे, ते आमचं नाही. कशाला तरी छोट्याला उराला बाळगून हे माझं एवढं म्हणून बसलेला जीव आहे. आणि त्या जीवावर नियंत्रण करण्याचं काम करणारा ईश्वर आहे. सृष्टीचं निर्माण करतो, असे अनेक जीव या त्यातून त्या जीवावर सत्ता गाजवतो. कोण? परमेश्वर सत्ता गाजवतो. आणि सत्ता गाजवून त्याच्या कर्माप्रमाणे त्याला शिक्षा भोगवतो. काही थोडंफार ऐश्वर्य देतो, भक्ती करायला लागला की जवळ घेतो, पण त्याला सर्वस्व नाही देत. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जीव मुळात परब्रह्म असून, परब्रह्माची सत्ता याच्याजवळ असून, परब्रह्माचं ऐश्वर्य याच्या मालकीचं असून, हा मात्र जीव झाला आणि त्याच्यावर सत्ता गाजवतोय मात्र ईश्वर. याचाच अर्थ असा की जीवाचा हक्क, जीवाची सत्ता, जीवाचं सुख हे सगळं ईश्वरानं त्याला पराधीन करून त्या ठिकाणी आपल्याजवळ ठेवलेलं आहे. बरं, ईश्वर असा आहे की तो त्याला द्यायचं झालं तर ती ब्रह्मसत्ता याला देऊ शकतो, पण तो एकाएकी देत नाही. त्याशी भांडण करावं लागतं, आधी शरण जावं लागतं. शरण जाऊन भागत नाही, मग मध्यस्थी करावे लागतात. संत, शास्त्र, सत्कर्म हे मध्यस्थी करावं लागतं. मग त्याला आपलंसं करावं लागतं. आणि मग आपलंसं केल्यानंतर त्याला वाटतं की आता हे दिल्याशिवाय भागच नाही. तसं सगळीकडे उठाव झाला भारत देशात, तेव्हा इंग्रजांनी राज्य सोडलं आपलं. लक्षात आलं का? तेव्हा इंग्रजांनी राज्य सोडलं. 25 जानेवारीच्या
14 ऑगस्टच्या मध्यरात्री सगळा हा उठाव पाहून राज्य सोडलं. तसं ते देत नव्हतं. तसं तसं देवानं जीवाचं हे केलं आहे. मग त्याला हे सगळं करावं लागतंय, तेव्हा तो देतो त्याला त्याच्या हक्काचं देतो. हे रहस्य आहे. दुसरीकडे गोष्ट एक शुद्ध व्यवहार आहे. शुद्ध व्यवहार काय की एखादी वस्तू एखाद्यानं आपल्याजवळ जर ठेवली आणि तो जर ती मागू लागला तर त्या ठिकाणी ती त्याची प्रामाणिकपणे परत दिली पाहिजे. हा व्यवहार आहे का नाही? हा व्यवहार आहे. आमच्या दूरच्या नात्यामध्ये पूर्वीची घटना सांगतो, थोडीशी अगदी छोटीशी. एक जण होते, एकटे होते, त्यांना कोणी नव्हतं आणि साधारण तरुण असा होता, थोडंसं वय झालेलं. आणि त्या नातेवाईकाकडे आला त्याच्या, आणि नातेवाईकडे त्याच्याकडे काही असं किलो अर्धा किलो सोनं होतं त्यावेळेला. आणि मग ते सोनं त्यांच्याकडे ठेवलं की मी काशी यात्रेला चाललो आहे. त्यावेळेला यात्रा म्हणजे जंगलातून पायी प्रवास करायचा, काही लोक बरोबर घेऊन, वाहनं नव्हते. आणि तो प्रवास करायला वर्ष 2 वर्ष 5-5 वर्षसुद्धा लागायची, अशी गोष्ट आहे. रोज माणसाने 10-5 किलोमीटर जर फिरलं तर त्या ठिकाणी किती दिवस लागतील? 2000 किलोमीटर जर प्रवास करायचा झाला तर दिवस खूप लागून जातात. म्हणजे याच्यात 2, 4, 5 वर्ष निघून जातात, अशी गोष्ट. तसं होतं त्यावेळेला. मग तो म्हणला, हे माझं तुमच्याजवळ राहू द्या, मी आल्यावर मी घेऊन जाईन अशा प्रकारचं. तर त्यांनी ठेवल्यानंतर यांनी 1 वर्ष वाट पाहिली, 2 वर्ष वाट पाहिली. यांनी हिशोब काही केलाच नाही की जायला किती दिवस लागतात, थकतो का माणूस, मध्ये आजारी पडतो का नाही, मध्ये काही मुक्काम करतो की नाही, तिथं गेल्यावर किती दिवस राहील काय, असं विचार केला नाही. त्याला म्हटलं खूप दिवस झाले, आता हा नक्की तिकडे मेला, मरून गेला. कारण अशा लांबच्या यात्रेला जाणाऱ्या माणसाची यायची गॅरंटीच नसायची. म्हणून लोक त्याला वाटं लावताना मोठ्याने रडायचे, गेलेल्या माणसाला जसं रडतात तसं, की आता याचं कशाच दिसतंय हे परत, अशा अर्थानं. आणि मग त्याला लोभही सुटला त्या माणसाला, त्यांनी सोनं ठेवलं होतं ते, लोभही सुटला. आणि काही दिवस वाट पाहिली, आता कशाच येत आहे ते म्हणले, या आलं तरी कोण देत आहे त्याला. आता त्या संगतीच्या तशा स्वभावाच्या माणसात राहून ही अशा प्रकारची बेडर वृत्ती तयार होते. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, हे बरं नाही, असं होणं चांगलं नाही म्हणे, ज्याचं त्याला दिलं पाहिजे. तर अशी प्रवृत्ती तयार होते. असं म्हणून त्या माणसानं त्या सोन्याची विल्हेवाट लावली. जमीन घेतली त्यानं, खूप जमीन घेतली. आणि सगळं जिकडं तिकडं झाल्यानंतर हा आल्यानंतर म्हणलं, माझं सोनं द्या. आता काय देणार, सोनं राहिलंच नाही काही. अरे कंबर बांधली, याला द्यायचंच नाही म्हणे. मग तेव्हा कुठे ठेवलं होतं, कोण तुम्ही, कसं सोनं, जसे त्या गावचेच नाहीत, अशा प्रकारचं हे झालं. आता त्यानं ते सोनं ठेवताना काही लिखापडी करून घेतली नाही, काही साक्षीदार कोणी ठेवलेले नाहीत, काही नाही. आता काय करणार, तीर्थयात्रेहून आला पण पैशाचा लोभ काही केला नाही. मग तो म्हणला, मी उपाशी राहीन, मी तुमच्या भिंतीला धडका देऊन जीव देईन, पण तसं द्यायचं नाही. आणि खरंच त्या माणसाने त्यांच्या दारात जीव दिला. ही तशी फार वाईट घटना घडली, प्राण दिला त्याने. मग काय, पण झालं काय, तर शुद्ध व्यवहार नाही झाला आणि आपला व्यवहार जर चुकला तर आपलं सगळं जीवन बिघडतं. परमार्थ बिघडतो, व्यवहार बिघडतो, नातेसंबंध बिघडतो. म्हणून द्रव्यशुद्धी म्हणजे सर्वशुद्धी असं शास्त्रकार म्हणतात. पहिल्यांदा आपलं द्रव्य शुद्ध असलं पाहिजे. आपण जे पैसा कमवलो तो एक तर आपला वडिलोपार्जित तरी असला पाहिजे, अनुवंशिक. एक तर आपण कष्टाने मिळवलेला असला पाहिजे, कष्टाने मिळवला, शेतीतून, नोकरी करून, व्यापार करून, प्रामाणिक व्यापार करून, अप्रामाणिक नाही, कष्टानं. एक वडिलोपार्जित असला पाहिजे, एक कष्टाने मिळवला पाहिजे.
आणि एक स्वखुशीने आपल्याला भावनेनं दिला पाहिजे की हे माझं घ्यावं तुम्ही, मला तुम्हाला द्यायची इच्छा आहे. या 3 प्रकारानं दिलेलं असलं तर ते बाधा करत नाही. ते पण जर भावनेनं दिलं असलं आणि कष्टाने मिळवलं असतं तर त्याचाही 10वा हिस्सा खर्च करावा, म्हणजे ते परमेश्वराला पोचतं आणि परमेश्वराची परवानगी मिळून आपण बाकी मग त्याचा उपभोग घेतो. मग ते आपल्याला आनंद देतं जीवनात, ते आपल्याला उपकार करतं ते द्रव्य. तर हा शुद्ध व्यवहार आहे. तर हा शुद्ध व्यवहार केला नाही त्या माणसानं, मी जी गोष्ट सांगतोय त्यानं प्राण दिला आणि प्राण दिल्यामुळे त्याची तळतळ राहिली. तर यांच्या अनेक पिढ्यात ज्यांनी ते सोनं दाबलं, त्यांच्या अनेक पिढ्यात कोणाला तरी मूल होत नाही, कोणाच्या तरी सोन्याच्या मुलाच्या नातवाच्या कोणाच्या तरी स्वप्नात तो माणूस दिसतो आणि डोळे मोठे करून शस्त्र घेऊन येतो, तुला मारीन म्हणतो, तुला हे करीन म्हणतो. ते घेणारे गेले आता, पण हा त्याच्या मागे लागलेला अजून तसंच आहे आणि तो त्याला कसलंही सुख लागत नाही. म्हणजे जमीन घेतली ती वाहता येत नाही, दुसरेच त्याचे मालक होऊन बसतात. ते पीक घेता येत नाही, पीक घेतलं तर पीक आलेलं दुसरे काढून नेतात, चोरून नेतात, काहीतरी होतं आहे. त्याचा बेनिफिट म्हणून काहीही मिळत नाही, अशी गोष्ट आहे. म्हणजे कायदा आणि लिखापडी जर आपल्याकडे नसली आणि शुद्ध व्यवहार दुसऱ्यांनी नाही केला तरी पण ज्याचा शुद्ध व्यवहार नसतो त्याला कोणाची तरी तळमळ तो व्यवहार त्याला सोयीचा होऊ देत नाही. आणि जर त्याच्याजवळ मनगटात बळ असेल, त्याला साक्षी पुरावे असतील, त्याला कायद्याची माहिती असेल, मग पुढचा माणूस किती बलाढ्य असेल तरी काही करू शकत नाही. असा शुद्ध व्यवहार तुकाराम महाराज देवाला सांगायला लागले की माझा तुमच्याकडे विभाग आहे, तुम्हाला लपून बसायची सवय आहे, ते द्यायची तुमची दानच नाही आहे, असे पराक्रमी आपण आहात आणि स्वतःला फार मोठं समजता, मी बलवान आहे असं समजता, हा काय करतोय माझा असं समजता. पण लक्षात ठेवा देवा, मी ज्या वेळेला माझा विभाग मागायला कंबर कसेन त्यावेळेला तुम्ही कुठं लपाल, तुम्हाला लपाला दे माय धरणी होऊन जाईल, तुम्हाला जागाच राहणार नाही, हे देवाला सांगतात. म्हणजे 3 अर्थ. एक शुद्ध वेदांत पाहिला आपण की जीव ईश्वर हे एकाचेच अंश आहेत म्हणून. एक शुद्ध व्यवहार पाहिला की ज्याचं ज्याने दिलं ते दिलं पाहिजे, नाही दिलं तर जरी कोर्टात केस नाही दिली तरी ते त्याला भोगता येत नाही म्हणून शुद्ध व्यवहार असावा. आणि तिसरी गोष्ट आहे, तुकाराम महाराज भांडतात की आमचं दे तो आता दिलं पाहिजे, मग मी धरणेकरी होईन तुमच्या. तर तुकाराम महाराज म्हणतात की तुला असं वाटेल देवा की तुम्ही जरी मला माणसात आणलं, समजा माणसात आणलं आणि जर सांगितलं की आमचं दे, मी म्हणेल कशावरून तुम्ही मला दिलं हे, तुम्ही मला दिलं हे कशावरून, याला पुरावा काय. त्याचं उत्तर महाराज दुसऱ्या चरणात देतात, काय संत साक्षी या वचन, मी जे वचन बोललो पहिल्या चरणात की माझं तुझ्याकडं डबुलं आहे, मी अजून मागितलं नाही आणि तुझी देण्याची प्रवृत्ती नाही, पण मी ज्यावेळेस मागायला लागेन त्यावेळेला तू कुठं लपशील देवा, कुठे लपाल जी मग मागता विभाग, कुठं लपाल, म्हणजे तुम्हाला लपता येणार नाही. तर तुम्ही म्हणाल तुम्ही काय मागणार, कर्ज कुणी दिलं, केव्हा दिलं, कोण पुरावा त्याला. तर त्याचं उत्तर आहे संत साक्षी या वचन, मी तुला जे दिलंय त्या वचना द्यायच्या वेळेस मी जेव्हा दिलं त्यावेळेला तुझं जे वचन होतं की तुम्ही द्या, मी ठेवतो, तुम्हाला पाहिजे त्यावेळेस देईन, या तुमच्या वचनाला आणि आत्ता मी जे बोलतो मागता विभाग कोठे लपालजी मग, या माझ्या वचनाला, दोन्ही वचनाला संत साक्षी, संत साक्षी या वचना त्यांची ठाऊक या खुणा, त्यांना या सगळ्या खुणा माहिती आहेत, अशी गोष्ट आहे, माहिती आहे. अशा प्रकारचं असल्यामुळे संत एक ठिकाणी हे आहे काय, तुकाराम महाराजांचं असंच भांडण आहे, मज संतांचा आधार तू एकले निर्विकार, तू आमच्या पुढे टिकणारच नाही देवा, कारण मला भांडायला संतांच्या आधारावर मी भांडतो, संतांच्या वचनाच्या आधारावर मी भांडतो, संतांच्या सेवेच्या भांडवलावर मी भांडतो, संतांच्या कृपेच्या भांडवलावर मी भांडतो आहे. आणि तू एकटाच आहे, तुला कोण आहे आधार, तुला आधार कोणी नाही, तू एकले निर्विकार.
विकार नाही, आकार नाही, रूप नाही, नाम नाही, वजन नाही, तुला काहीच नाही. असं तू आहेस. तू कशावर भांडशील? तुला खाली पाय ठेवायला जागा सुद्धा नाही. आम्हाला संतांचा भक्कम आधार आहे. याच्या संतांचं महत्त्व जाणायचं आहे तुकाराम महाराजांना. गंमत आहे ही बोलण्याची सगळी. तेव्हा अशा प्रकारचं तर संत साक्षी या वचन. आपली बाजू खरी करायला आपल्याला साक्षी असावा लागतो. तो बुद्धिमान असावा लागतो. आपल्याकडे युक्ती पाहिजे, आपल्याकडे पुरावा पाहिजे, आपल्याकडे प्रमाण पाहिजे. युक्ती, प्रमाण आणि अनुभव पाहिजे अशी गोष्ट आहे. तर संत साक्षी या वचन. माझ्या आणि तुझ्या व्यवहाराच्या वचनाला संत साक्षी आहे. लक्षात ठेव. याचा अर्थ काय? या 2 चरणाचा अर्थ आहे की मुकाट्यानं आमचं आमचं ते आम्हाला देऊन टाक. आमचं आमचं देऊन टाक. आम्ही हक्काचं मागतो. आम्ही तुला धर्माचं मागत नाही. देवा आम्हाला आज भूक लागली, बायका परोपाशी आहेत, काय करू? अन्नाचं कलम यायला लागलेलं आहे, डोळे झाकायला दे काहीतरी. मग देवाने एकाला कोणाला तरी प्रेरणा दिली. मग 2 दिवसाचं आपल्याला शिदा आणून द्यायचा, मग आपण करून खायचा. देवाचे खूप उपकार, खूप उपकार. अरे काय एवढं दाबलंय ना त्यांनी, आणि एवढं देतो. हे काय? आमच्या पूर्वी असं होतं की एखादा कष्ट न करणाऱ्या माणसाचं शेत कष्ट करणाऱ्याने घ्यायचं, वाट्याने बटाईने कसं तरी घ्यायचं, बरं का. आणि मग काय करायचं? मग कष्ट त्याच्यात नीट करायचे नाही, याला पुरं पडू द्यायचं नाही. जमीन चांगली असून आपल्याच जनावरांनी आपलीच जमीन चारायची, त्याची वाट्याला घेतलेली. असे लोक आहेत बरं का, होते. ती घ्यायची आणि त्याला पुरं पडू द्यायचं नाही, त्याला अडचणीत आणायचं. आणि अडचणीत आणल्यावर म्हणायचं, तू अडचणीत येऊ नको, मी तुला देतो ना, मी कर्ज देतो तुला, मी कर्ज देतो आणि ते तू हळूहळू फेड. काही यावर्षी नाही पिकलं, मग पुढच्या वर्षी पिकल ना. हां, कर्ज फेडून टाकशील तू. थोडंसं व्याज आहे माझ्याकडे, जास्ती नाही. महिन्याला 1 रुपयाला 1 आणा, म्हणजे 6.25% महिन्याला. म्हणजे 72% 75% झाले वर्षाला. म्हणजे 1000 रुपये दिले तर 1 वर्षात 2,500 द्यायचे, असं व्याज होतं पूर्वी. बरं, थोडंच व्याज आहे माझं. आणि असं करून व्याजाचा आकडा फुगवायचा, त्याला पुरं पडू द्यायचं नाही. आणि बरंच कर्ज झाल्यावर म्हणायचं, आता मी ते केवळ थांबणार, सगळं व्याजासुद्धा देऊन टाका. आणि तुमच्याजवळ काही नाही, तुमच्याजवळ काही नाही, तेव्हा तुमची पलीकडच्या बाजूची जी 4 एकर जमीन आहे तेवढी तुम्ही मला देऊन टाका तेवढे. असं करून करून जमीन हडप करायची. ह्या जसा प्रकार आहे ना, असाच प्रकार देवानं त्या ठिकाणी चालवला आहे. तू आमच्यासाठी देवा लक्षात ठेव. पण मी जेव्हा धरणेकरी होईल, एकीकडे संतांच्या साक्षीच्या वचनानं माझा विभाग तुझ्याकडे आहे हे सिद्ध करीन, आणि मग धरणे धरून बसेल. आणि मग मी पहिल्या चरणात जे म्हणलं ना, लपालजी कुठे लपाल, तर तुला दुसरीकडे लपायला कुठेच जागा नाही, तुला घरातच लपायला जागा आहे. घरात लपायला जागा आहे, तर घरातून बाहेर निघूच देणार नाही. होईन धरणे करी. हां, तर एक राहिलं, त्या संतांना तुझ्या खुणा ठाऊक आहे. तुझ्या खुणा ठाऊक आहेत म्हणजे आमचं दाबून ठेवलेलं तू कुठं ठेवलं ते माहिती आहे, बरं का. तू कुठं आहेस, कसा आहेस ते माहिती आहे, आणि तू कुठं लपत असतो ते पण माहिती. एकदा नामदेव महाराज ज्ञानेश्वर माऊली निघाले होते कोणाच्या, सावता महाराजांना भेटायला, बरं का. सावता महाराजांना भेटायला. काय झालं होतं, देवाला नामदेव महाराज म्हणले होते की काय होतं तुमचं सावत्या म्हणतात सतत. कसला सावत्या आहे तो, येतो कधी वारीला तुमच्या दर्शनाला येत नाही, सतत त्याची शेती, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, असं स्वार्थी आहे, शेतातच राहतो. सावता महाराजांचा अधिकार फार मोठा होता. आणि नामदेव महाराजांना समजत नव्हतं असं नाही, त्यांचा अधिकार जगाला दाखवावा म्हणून नामदेव महाराजांनी देवाने हे केलेली लीला आहे असं म्हणा वाटतं मला. तर देव म्हणजे कसं आहे ते पाहू आपण, जाऊ त्याच्याकडे एकदा. ज्ञानोबा राय, नामदेव महाराज, देव, 3 जण वेश पालटून म्हणा कसे चालल्यानंतर यांचं शेतीचं काम चालू होतं.
मग चालू होतं तर गंमत काय झाली, देवानी ते बांधावर गेले देव, लांब होते देव आणि हे दोघं जण, ज्ञानोबा, नामदेव महाराज आणि देव. त्या देव म्हणले तुम्ही दोघंच इथे सांगा. ज्ञानोबा, नामदेव आणि ज्ञानदेवाला म्हणे दोघं इथे थांबा, मी आधी चाखाचोळा घेऊन येतो, ते आहे का, काय करतोय ते, मग तुम्हाला घेऊन जातो. आणि देव गेले. गेल्यानंतर त्यांना काहीतरी इतिहास घडवायचा होता, सावता महाराजांचं हे करायचं होतं. मग त्यांनी त्या सावता महाराजाकडे गेले, त्यांच्या हातात खुरपा विळा काहीतरी होतं, शस्त्र, शेती करायचं. त्यावेळेस सावत्या माझ्या मागे चोर लागले, माझ्या मागे दरोडेखोर लागले मला लुटायसाठी, तू मला लपायला जागा दे, मला लपायचं आहे तुझ्याजवळ. हां, लपवणी जीवी नकळे जीवाना, आणि कोठे लपायला जी मग आहे ना, मला लपायचं आहे. सावता महाराजांनी काही विचार केला नाही, तो विळा घेतला, पोटात खूप असलं आणि पोट फाडलं स्वतःचं. हां, एखादं कपाट उघडावं त्याप्रमाणे, किंवा एखाद्या पिशवीच्या बॅगेची चैन उघडावी असं, आणि म्हणे लप म्हणलं की देव शिरले आत लहान होऊन, त्याच्या डेरेत शिरता येतं, पोटात शिरता येतं. काय ओळखीला हरी साठविला पोटी होता त्याची बेटी, दुःख कायचे पोटात, आणि पोट घेतला असं करून त्याच्यावर फडकं बांधलं, काहीतरी केलं ते सावता महाराजांनी. आणि हे केल्यानंतर पुढे वाट पाहून दमले. देव कुठे गेला कोणाला माहिती. मग व्याकुळ झाले नामदेव महाराज. मग इकडे पाहायला लागले शेतात. मग एक ती खुरपीत होते तिथं आले. त्याला म्हणले दाखव, देव तुझ्याकडेच आलाय. आणि कुठे गेला देव? आमचा देव म्हणे, तू लपून ठेवलास. आणि ते पाहता पाहता असं परंपरेने सांगत आलेली गोष्ट आहे की ते पोट असं दाबताना त्याच्यातून देवाच्या पितांबराचा एक काठाचा एक दशी बाहेर आली होती. ती त्यांनी पाहिली. आणि त्यावेळेला नामदेव महाराज देवाला बोलायला लागले, लपालासी तरी नाम न नेसी, लपालासी तरी नाम न नेसी, आम्ही अहर्निशी नाम घोकू, आमासी तो तुझे नामचीच पाहिजे, मग भेटी सहजे देणे लागले. तेव्हा नामदेव महाराज सावता महाराजांच्या पोटातल्या देवाला म्हणतात की देवा, लपून लपून कुठं लपशील, कोठे लपालजी? मग असंच बोलायला लागले ते, लपून लपून कुठं लपशील? लपालासी तरी तू सगळं घेऊन लपशील, तुझा माग घेऊन लपशील, तुझे कपडे घेऊन लपशील, तुझं नावरूप घेऊन लपशील, पण तुझं नाम तुला नेता येणार नाही अकलयुगात. नाम न नेसी, लपालासी तरी नाम न नेसी. आम्ही काय करू, त्या नावालाच पक्क धरू. आम्ही हरनिशी नाम गोकू. आम्हाला तू नकोच आहेस, कुठं लप जा तिकडे सात समुद्राच्या पलीकडे. आम्ही तुझ्या नामाला घट्ट धरू. आम्हाला माहिती आहे की वासराचे दोन्ही दाव धरल्यावर वासरा येतच आपल्याकडे. त्याप्रमाणे तुझं नाम धरलं की भेटी सहजे देणे लागेल. तुझ्या नामासाठी तुला भेटी द्यावी लागेल. नाम आपल्या नामाची आकाजा तुझं केसी राजा लागे धावणे. तुकाराम महाराज तेच म्हणतात. मग देव बाहेर आले आणि मग देव म्हणले की सावता हा सामान्य नाही आहे, अरे त्याच्या हृदयात मी आहे सगळं, हे सांगायचं होतं. असं हे आहे की त्याची ठाऊकी या खोडा. संतांना हा कुठं लपत असतो, याला कसे रूप घेता येतात, यांनी काय आमचं ठेवलेलं आहे, ते याच्याकडून कसं घेता येईल, हे साधकाला कसं देता येईल, संतांना सगळ्या खुणा माहिती आहेत. बाप रखुमा देवी खूण बाणली कैसी रखवालीवर काय विटेवरी समचरण संती खूण दाखवली. म्हणून अशा प्रकारच्या खुणा संतांना माहिती आहेत की तुला कसं पकडून द्यायचं, ते तू लपला नाही पाहिजे आणि तुला हे तुझ्याकडे ठेवता न आलं पाहिजे. असे संत माझ्या पाठीमागे तेव्हा मी जेव्हा तुझा धरणेकरी होईल, मग तुला घरातून बाहेर निघू नाही देणार, घरातून बाहेर निघू देणार नाही. म्हणजे कर्जाच्या व्यवहाराच्या दृष्टीनं तुझ्या घरात तू लपला तर आम्ही दारात येऊन धरणं घेऊ, म्हणजे तुला दाराच्या बाहेर निघू देणार नाही, आतच त्या ठिकाणी. आणि शुद्ध व्यवहाराच्या किंवा परमार्थाच्या दृष्टीने पाहिलं तर आमचं हृदय हेच तुझं घर आहे, त्याच्यात आम्ही कोंडून ठेवू, त्याच्यातून बाहेर निघू देणार नाही, अशी गोष्ट आहे. दरीला पंढरीचा चोर प्रेमे बांधून या दोर, गळा बांधून या दोर, त्याप्रमाणे आम्ही बाहेर निघू देऊ. म्हणून बाहेर निघू नेदी
काय होईन धरणे करी मग मी निघून ती बाहेर. तुकाराम महाराजांनी शेवटी सांगितलं की मी कोण आहे तू कोण आहे. तर देवा मी तुका म्हणे मी अक्षर, तुझं देवपणाचा भार, तुझं देवपणाचा भार. इथंही शास्त्राचं वर्णन आहे, इथंही शास्त्राचं वर्णन आहे. तर इथे शास्त्राचं वर्णन असं आहे की 3 पुरुष आहेत, क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि उत्तम पुरुष. याचं भरपूर चिंतन आपण मागच्या 1-2 अभंगाच्या वेळेला केलेलं आहे असं मला आठवतं आहे. म्हणून फार सांगणार नाही, पण थोडक्यात जर सांगायचं झालं तर क्षरपुरुष म्हणजे सगळं जग आहे, सगळं जग. जागृतीत आपण जे वावरतो मनुष्य आणि जागृतीतला मनुष्य हे क्षरपुरुषाचं लक्षण आहे. कारण जो कुटुंबाला, परिवाराला, परिसराला, स्वतःच्या देहाला मी किंवा माझं म्हणतो, हा जनकू हे माता, हा मी गौर हीन पुरता, पुत्र वित्तकांता माझे हे ना, ऐशा वळघोनी स्वप्ना, धावत भवस्वर्गाची या राना, तया नाम अर्जुना क्षरपुरुषिना असं म्हणतात. तर अशा प्रकारे कोणाला तरी आई म्हणतो, कोणाला तरी बाप म्हणतो, कोणाला तरी बायको म्हणतो, कोणाला तरी पोरं म्हणतो, कशाला तरी घर म्हणतो, कशाला तरी प्रॉपर्टी म्हणतो, कशाला तरी मी म्हणतो. हे शरीर म्हणजे त्याचा काही संबंध नाही, पण त्याला मी म्हणतो. मग मी त्या शरीराच्या संबंधाने मी गोरा आहे, मग गौरहीन, मी काळा आहे, मी धष्टपुष्ट आहे, मी हीन आहे, मी पुरता आहे, मी अर्धवट आहे. असं जसं असेल तसं वाटेल तसं म्हणतो. पुत्र वित्त कांता हे माझे आहे ना, पुत्र वित्त कांता माझे हे ना. अशा प्रकारच्या प्रपंचाचं जागृती रूपानं प्रपंचाचं स्वप्न पाहत पाहत ते स्वप्न घेऊन मृत्यूलोकातला मनुष्यजन्म आणि स्वर्गलोकातला भोग, अशा मृत्यू आणि स्वर्ग नावाच्या जंगलात जो भटकत राहतो त्याचं नाव क्षरपुरुष आहे. धावत भव स्वर्गाची या राना, तया पुरुषा नाम, तया चैतन्या नाम अर्जुना क्षरपुरुषिना. हां, आणि अक्षरपुरुष, अक्षर म्हणणार तुका म्हणे मी अक्षर ना, त्या अक्षराचे 3-4 अर्थ आहेत. अक्षर शब्दाचा अर्थ मी ब्रह्म आहे, परब्रह्माला अक्षर म्हणतात. अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्म मुच्यते असं म्हटलं तर अक्षर परब्रह्माला म्हटलेलं आहे. न क्षरती इति अक्षरा, ज्याचा कधीच विनाश नाही ते एक ब्रह्म आहे, तसा एक ब्रह्म आहे. तर मी मुळात स्वरूपानं तसा अक्षर आहे म्हणजे ब्रह्मरूप आहे. दुसरा अक्षर शब्दाचा अर्थ आहे ओमित्येकाक्षरम ब्रह्म व्याहरण मामन स्मरण. ओम इति एकाक्षरम ब्रह्म. ओम जे असतं ना, अकार, उकार आणि मकार, अर्धमात्र, हे जे ओंकार आहे ते शब्द ब्रह्म म्हणतात, त्यालाही ब्रह्म म्हणतात. आणि त्याच ब्रह्माचंच एक रूप ओंकार आहे, म्हणून एकाक्षर ब्रह्म त्याला म्हणतात. देवा तू अक्षर अवटाविये मात्रेशी पर, श्रुती दयाचे घर घेऊसित आहाती. बरं, श्रुती दयाचे घर घेऊच्या. देवा तू अक्षर आहेस म्हणजे कसं, ब्रह्म आहे स्वतंत्र. बरं का, आता इथं देवा अक्षर औटवीय मात्रेशी पर, औटवीय मात्रा, औटवीय म्हणजे 3.5. 3.5 शब्दाला औट म्हणायची पद्धत आहे शास्त्रकारांची. तर 3.5 मात्रा, 3.5 मात्रा, आकार 1 मात्रा, उकार 1 मात्रा, मकार 1 मात्रा आणि म ओम, ते जे पाय तोडलेला असतो ना त्याला अर्धमात्रा म्हणतात. तर औटावीय मात्रेशी पर तू अक्षर आहेस. ओंकाराला अक्षर का म्हटलं तर ओंकार एक दुर्बीण आहे किंवा एक लक्ष आहे. बरं का, एक दुर्बिणी जसं पाहून संधान गोळी मारली जाते किंवा एकाग्रतेने पाहून, नजर आल्यानंतर एकाग्रतेने पाहावं लागलं. धनुष्य ओढताना त्या धनुष्याच्या काठीच्या कुठेतरी बघावं लागतं की त्या ठिकाणी ते लक्ष असतं. त्याप्रमाणे ओंकार आपला ध्यानाला पुढे ठेवून त्या ओंकारातल्या अर्धमात्रेतून बघितल्यानंतर त्या ठिकाणी ब्रह्म आपल्याला दिसतं, असं शास्त्रकार योगी म्हणतात. म्हणून ते धनुष्याप्रमाणे आहे
आणि ब्रह्म हे लक्ष आहे आणि त्याच्या पर आहे म्हणजे पलीकडे आहे, पण त्याच्यातून दिसणार आहे. तैसे ओम हे स्मरो सरे आणि तेथेची प्राण पुरे, मग प्रणवांती उरे पूर्ण घन जे, असं म्हटलं. पूर्ण घन त्या ओंकारातून ज्याची प्राप्ती होते अशा प्रकारचा औटवीय मात्रेशी पर आणि श्रुतीजयाचे घर दिवसित आहे. श्रुती माता आपल्याला वेदांताचा उपदेश करताना ज्याचं घर गिवसिते, ओंकार आणि त्याचं घर गिवसिते, अशा प्रकारचं अक्षर शब्दाचा दुसरा अर्थ आहे ओम. एक परब्रह्म परमात्मा, एक ओम. तिसरं अक्षर आहे की या ओंकारापासूनच शब्द ब्रह्म निर्माण झालं, पण ते शब्द ब्रह्म 52 अक्षरात निर्माण झालं, 16 स्वर आणि 36 व्यंजनं. त्यातलं प्रत्येक अक्षराला आपण अक्षर म्हणतात बरं का. अक्षर एक मी वैकुंठीचा वेल्हाळ म्हणे असं म्हणतात. तर प्रत्येक अक्षर क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण ट थ त ध न प फ प फ ब भ म य र व ल श श स ह ळ क्षज्ञ हे जी 36 आहेत आणि अ उ आकार अ आ इ ई उ आपण म्हणतो ते स्वर आहे. या सगळ्या भाषा बसतात आणि सगळ्या भाषेत सगळ्या प्रकारचा अर्थ निर्माण होतो आणि तो सगळा अर्थ आपल्या साधनेत आला तर त्या अक्षराचं मूळ अक्षर आहे ते आपल्याला प्राप्त होतं. असं म्हणून प्रत्येक अक्षराला 52 अक्षरापर्यंत पूर्ण मंत्राची पंडित होता, तर त्याला प्रत्येकाला अक्षर म्हणतात. हा अक्षर शब्दाचा तिसरा अर्थ आहे. आणि अक्षर पुरुष नावाचा जो आहे ते चौथा अर्थ आहे. क्षर एवच क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. तर क्षर पुरुष कसा, तया चैतन्या नाम अर्जुन आपण पाहिलं की परिसराला परिवाराला माझं म्हणतो, शरीराला मी म्हणतो आणि जो मी म्हणतो तो अक्षर. तर क्षर, तर तो क्षरच पुरुष म्हणजे सगळे तुम्ही आले, देहाच्या रूपानं वर्तन करणारे. क्षमा मागून बोलतो, जगात जेवढे क्षरपुरुष आहेत तेवढे महामूर्ख आहेत, तेवढे मूर्ख आहेत. एकही शाळा नाही आहे. जे आपलं नाही त्याला आपलं म्हणायचं, त्याला मी म्हणायचं, माझं म्हणायचं, आणि जे आपलं आहे ते भोंगण्यासारखं सोडून द्यायचं तिकडं. तर स्वतः क्षराचा अक्षर बनून हे मिळवण्याकरता तुकाराम महाराज काय करतात तर अक्षर म्हणतो. अक्षर कोण आहे तर अक्षर असं आहे की आपण ज्या वेळेला झोपेत जातो, आपण ज्या वेळेला काही फटका लावून मूर्छित पडतो, आपण ज्या वेळेला कोमात जातो आणि आपण ज्या वेळेला या शरीरातून निघून दुसरी कोणतीही गती आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत आपणच अक्षर असतो. ज्याला स्वतःची काही शुद्ध नाही, ज्याला स्वतःचं कसलंच भान नाही, अशा प्रकारचं अक्षरत्व आहे. हे अक्षरत्व क्षरापेक्षा कमी दिसतं आपल्याला की आपण आता सावध आहे, माझी बुद्धी, मी माझ्या घरी येतो जातो परत माझी नोकरी करतो, सावध आहे. आणि त्या क्षराला काय जड येते, ते ICUमध्ये ठेवलेल्या पेशंटसारखं आहे, कोमात गेलं आहे ते, त्याला काही शुद्ध नाही. तर आपल्यापेक्षा ते हलकं समजतो, पण आपल्यापेक्षा ते हलकं नाही. तर जर मनुष्य परमार्थ करील या क्षरावस्थेत आणि तो परमार्थ करणारा जर परमात्मा स्वरूपाला नाही झाला आणि त्याचंही आयुष्य संपलं तर तो ज्या क्षरावस्थेत जातो ती क्षरावस्था परमात्म्यापासून आपलं जेवढं अंतर आहे त्याच्यापेक्षा कमी अंतराची असते. चिंतन करा म्हणजे आपल्या लक्षात येईल, कमी अंतराची असते, म्हणून तो अक्षर असतो. एकीकडून पाहिलं तर अक्षराला ज्ञान अशा प्रकारचं नसतं आणि दुसरीकडून पाहिलं तर तुकाराम महाराज जे म्हणतात ना, तुका म्हणे मी अक्षर तुझं देवपणाचा भार. इथला अर्थ माझ्या दृष्टीने असा आहे की मी अक्षर आहे म्हणजे मी क्षर नाही आहे एवढंच त्यानं सांगायचं. मी तसा मातीचा गोळा होऊन कोमात जाऊन राहिलं असं नाही. तर तुका म्हणे मी अक्षर म्हणजे मी क्षर नाही, म्हणजे मी शरीराला मी समजणारा, नातेवाईकाला माझं समजणारा असा अहम ममतेच्या लवडसवडी माते न पवतीची बापुडी म्हणून जन्ममरणाची दुथडी ढवळी ते ठेली, अशातल्या कॅटेगरीतला मी नाही आहे. मी तुला पावणारा आहे, मी तुझ्याकडून माझं डबुलं घेणारा आहे. त्याच हे कोण असतो असा? तुका म्हणे मी अक्षर, ही कोणती भूमिका आहे?
तर ही क्षर मातीच्या गोळ्यासारखी भूमिका नाही, तर ही क्षरच सावध झालं की तो अक्षर होतो. क्षरपुरुषाला ज्या वेळेला कळतं, परोक्षत्वानं का होईना कळतं, की मी परमेश्वराच्या स्वरूपाचा आहे, परमेश्वर हे माझं स्वरूप आहे, माझे 2 एकर जमीन आणि पाव एकर जागा हे नाही मी शरीराचं हाडमांसाचं नाही, मी कुणाचा पती पुत्रन पितान नवरा कुणाचा नाही. तर माझी बुद्धी सावध झाली, आता मला माझं हक्काचं स्थान मिळवायचं आहे. अशा प्रकारचा विवेकी जीव होतो. त्यावेळी तो क्षर भूमिकेत राहत नाही, म्हणून मी अक्षर आहे असा, मी सावध झालेला अशा प्रकारचा अक्षर आहे. तर आता मला मर्यादा ठेवण्याचं कारण राहिलं नाही. आता मला कर्माला भीक घालायची नाही, आता मला कशाची आसक्ती ठेवायची नाही, आता मला माझ्या देहाचा अहंकार मी ठेवला नाही, आणि आता मी कंबर कसून मी आता तुमच्याकडे आलो. तर मला मर्यादा नाही आता. 1 2 आणि दुसरी गोष्ट, मी अक्षर आहे म्हणजे मी कोमात गेलेला नाही, मी ओंकार केवळ नाही तर मी परब्रह्म आहे हे मला आता कळायला लागलेलं आहे. आणि कोणाकडून? संताकडून. संतांनी खोडा सांगितल्यात मला की तू परब्रह्म आहेस म्हणून. मग माझं परब्रह्माची एकता मला झाली पाहिजे, आणि ही एकता होण्याकरता मी जे तुझ्या आधिपत्यात आहे ते तुझं आधिपत्य काढून मला ते देऊन टाक. ते तू घेऊन ठेवलंयस तुझ्याजवळ, ते तू मला देत नाहीस, म्हणून मी धरणेकरी होतो आहे. आणि मला आता मर्यादा राहिली नाही, पण तुला मर्यादा आहे, कारण तुझं देवपणाचा भार, देवपणाची जबाबदारी. मी जर तुला धरण घेऊन बसलो तर मोठे मोठे संत, मोठे मोठे साधू, मोठे मोठे देव तुला म्हटलं की देवा काय हो हे असं तू म्हणतो, अपेक्षित नव्हतं आम्हाला, म्हणजे तुला ते निमूटपणे मला द्यावं लागेल असं त्याचा अर्थ आहे. तेव्हा या संपूर्ण अभंगाचं तात्पर्य, एकीकडे शुद्ध वेदांत शास्त्र आहे, एक क्षर अक्षर हे जे लक्षण आहे जीव ब्रह्माचे, अशी गोष्ट आहे. एकीकडे आहे, एकीकडे शुद्ध व्यवहार आहे, आणि एकीकडे प्रेमाचं भांडण आहे. देवाशी तुकाराम महाराज भांडतात, देव खूप हसतो. देवाशी हसू आले एडे बोले, देवाशी हसू आले निंदा नव्हे स्तवन माझे केले. देव ऐकतो, आनंदाला जवळ घेतो तुकाराम महाराजांना. तेव्हा एक लक्षात ठेवायचं की आपलं जे ऐश्वर्य, आपलं जे खास आहे ते प्रपंच नाही आहे, या जगात नाही आहे, तर परमेश्वराचं अंतरंग ते आपलं आहे, आणि तो हक्क जीवाचा आहे, तो त्यानं मिळवावा. देवाची भक्ती करून मिळवावा, देवाशी विरोध करून मिळवावा, देवाशी भांडण करून काही करून मिळवावं, पण देवाशी संपर्क करून मिळवावा. देवाशी विनमुख होऊन मिळू नये. नामाशी विनमुखत्व नर पापी आहे. देवाला विनमुख नाही व्हायचं. कशी तुमची हिंमत असेल तर भांडून व्हा, योगानं व्हा, ज्ञानानं व्हा, कर्मानं व्हा, नाहीतर आपली भक्ती करा, लीन व्हा, देईल तो तुम्हाला. त्याशी हरी देईल, कोणी वारे अधिकारी त्याशी हरी देईल. ही गोष्ट तुकाराम महाराजांनी सांगताना, तुकाराम महाराजांचं चौफेर ज्ञान असल्यामुळे ते सगळे प्रकार सांगतात. आपल्याला कोणता घ्यायचा तो आपल्या कुवतीप्रमाणे घ्यावा, आणि तुकाराम महाराजांच्यासारखं देवाशी संपर्क करून, देव आहे, देवाकडं सत्ता आहे, आपलं हक्काचं परमात्मा स्वरूप आहे, ते आपण मिळवावं, त्याच्याकडून त्या ठिकाणी मिळवावं, आणि ते मिळवून आपले जीवनयात्रा सफल करावी. हा श्री तुकाराम महाराजांचा संदेश आपल्याप्रती पोचवण्याचा प्रयत्न करी. झालेली सेवा प्रभूंच्या आणि सद्गुरू माऊलींच्या चरणी समर्पण करून आपण इथेच थांबू. धन्यवाद. तुका म्हणे
विधाने